जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण इथे बराच वेळ इथे वाट पाहताय. मी सकाळपासून 10 वाजल्यापासून प्रवासच करतोय. आपले उमेदवार राजेंद्र नजरधने यांना त्या दिवशी या सभेमध्ये मी सांगितलं होतं की म्हटलं मी तुमच्यासाठी सभा देईन आणि आम्ही शब्दाला जागणारे आहोत आणि त्याप्रमाणे म्हणून मी आजची ही सभा आपल्याला इथे दिली. माझं आजचं इथे येणं हे केवळ फक्त आपलं दर्शन घेणं एवढंच माझं काम होतं. याचं कारण मी जास्ती वेळ आपल्याशी बोलू शकणार नाही, इच्छा जरी असली तरी. याचं कारण आता मी मुंबईवरनं नांदेडला आलो आणि नांदेडवरनं मी आत्ता मी इथे आलो हेलिकॉप्टरने. पण मला 10 मिनिटाच्या आत मला निघावं लागणार आहे आणि याचं एकमेव कारण म्हणजे पंतप्रधान नांदेडला येत आहेत आणि ते पंतप्रधान येत असल्यामुळे त्यांच्या त्या सिक्युरिटी आणि या सगळ्या गोष्टींमुळे नांदेड विमानतळावरती ना टेक ऑफ ना लँडिंग काही करता येणार नाहीये आणि मला इथून परत पुण्याला जायचं आणि पुण्याच्या मला सभा आटपायच्या आहेत. मी म्हटलं एवढं जरी असलं तरी मला म्हटलं 10 मिनिटं जरी मला त्यांच्याशी बोलता आलं, भेटता आलं, बघता आलं त्यांना तरी खूप झालं. आपण बराच वेळ इथे थांबलेले आहात, मला कल्पना आहे या गोष्टींची. मी आपल्याला भेटायला आतुर होतो. पण हे काही तांत्रिक काही अडचणी ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला माझ्याही हातात काही गोष्टी नसतात आणि कोणाच्याच हातात काही गोष्टी नसतात. पण आज विधानसभेच्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे आहेत. सर्वच ठिकाणी मिळालेच हातामध्ये 12-14 दिवस प्रचाराला. आणि त्याच्यामुळे किती ठिकाणी जाणार? आता जवळपास आपण 135-140 उमेदवार आपण उभे केलेत. प्रत्येक ठिकाणी कसं जाणार? शक्यच नाही. मलाच नाही, कोणालाही. त्याच्यामुळे जिकडे जिकडे शक्य होईल तिकडे तिकडे जाण्याचा मी प्रयत्न करतोय. जिकडे जास्तीत जास्त सभा देता येतील तेवढे जास्तीत जास्त सभा देण्याचा प्रयत्न करतोय. जास्ती न बोंबलता हळू आवाजामध्ये आवाज खराब नाही होणार याची पण काळजी घेतोय. कारण कित्येकांना वक्त्याला समजतच नाही. समोर माईक दिलाय, तुम्हाला ऐकायला स्पीकर दिले तरी बोंबलतोय. आज आपला हा मतदारसंघ मला बोलतानाही वाईट वाटतंय, सांगतानाही वाईट वाटतंय. पण या महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या ज्या सुरू झाल्या त्यातली पहिली आत्महत्या या तालुक्यामध्ये झाली. या टाळ्या वाजवण्यासारखं काय होतं मला जरा सांगाल? शेतकरी आत्महत्या करतायत, त्याचं घर उजाड पडतंय, त्याच्या घरी बघायला कोणी नाहीये. एकदा त्या शेतकऱ्याच्या चपलेत पाय घालून बघा. आत्महत्या करणाऱ्या वाजवाल टाळ्या. त्याची पत्नी काय करत असेल याचा विचार केलात? त्याचा मुलगा आता काय करत असेल याचा विचार केलात? त्याची मुलगी असेल तर तिचा विचार केलात? हे कशामुळे होतंय माहिती आहे ना तुम्हाला? कारण माणसाची किंमत नाही उरली आपल्याकडे. किंमत काय असते ना हे तुम्हाला आपल्या देशात नाही कळणार, परदेशात गेल्यावरती कळेल माणसाची किंमत काय असते. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. माणूस सोडूनच द्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते एक 10 वर्षापूर्वी.
त्याचं नाव होतं ओबामा. ते ज्या वेळेला त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदावरनं दूर होणार होते, तो शेवटचा काळ त्यांचा, मला असं वाटतं एक 10-15 दिवसाचा तो काळ होता शेवटचा. काय कायदा केला असेल त्या माणसाने? विचार करा, मी काय बोलतो जरा नीट ऐका. काय शेवटचा त्यांनी काय कायदा केला असेल की अमेरिकन सैन्य हे ज्या ज्या भागात, कुठे इराकला होते, अजून कुठे होते, अजून काय काय ठिकाणी असतात, सगळ्या ठिकाणी त्यांचे अमेरिकेचे सैन्य असतं. ते अमेरिकन सैनिक बरोबर जाताना त्याला स्निफर डॉग म्हणतात. स्निफर डॉग म्हणजे ते वास घेऊन ते बॉम्ब बिम शोधतात ना, अशी कुत्रे असतात. ते त्यांना ट्रेन केलेलं असतं, शिकवलेलं असतं. ते कुत्रे त्यांचे सोल्जर्स घेऊन जातात, सैनिक घेऊन जातात बरोबर प्रत्येक ठिकाणी. कायदा काय केला त्यांनी की जेवढे कुत्रे आमच्या सैनिकांबरोबर जातील, त्यातले जर समजा बॉम्ब ब्लास्ट मध्ये जर समजा आपला कुत्रा गेला किंवा अपंग झाला किंवा काही नाही झालं, तसा आहे, तो जिवंत कुत्रा किंवा मेलेला कुत्रा हा परत अमेरिकेमध्ये तुम्हाला घेऊन यावा लागेल. याचं कारण तो अमेरिकन नागरिक आहे. आणि त्याला त्यांच्याकडे जे दफन करतात, तर तो अमेरिकेच्या मातीमध्येच दफन झाला पाहिजे. बाहेर तुम्हाला तो कुत्रा विकता येणार नाही, बाहेर तो कुत्रा तुम्हाला सोडून येता येणार नाही, त्याचं काही करता येणार नाही, तुम्हाला तो बरोबर घेऊन यावाच लागेल. अहो, ज्या देशामध्ये कुत्र्याची काळजी घेतली जाते एवढी, तिथे माणसाची काळजी किती घेतली जात असेल. आणि आमच्याकडे आत्महत्यावरती आत्महत्या होत आहेत, पण आम्हाला काही नाही, ढिम्म आम्ही. एवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या, आम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. हे सरकार आलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं, आत्महत्या चालूच आहेत. कारण आमची मनच मेली. आमच्याकडे माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन, जे मन, जो जिव्हाळा, सगळं मरून गेलेलं आहे, सगळं मेलेलं आहे. आमच्याकडचे तरुण तरुणी आमच्याकडचे तालुके आणि जिल्हे सोडून बाहेर जात आहेत, मुंबई पुण्याकडे जात आहेत. आम्हाला वाईट वाटत नाही बाबा, आमच्याकडे का नाही प्रगती होत, आमच्याकडे का नाही उद्योगधंदे येत. आम्ही आमच्या आमदारांना, खासदारांना विचारायला तयार नाही होत. याचं कारण आपण निवडणुका हा खेळ समजलेलो आहोत. निवडणुकीच्या तोंडावरती येणार तुम्हाला मी हे देईन, ते देईन, ते देईन, ते देईन, ते देईन सांगायचं, आणि आम्ही विसरून जाणार. पुढच्या 5 वर्षानंतर परत निवडणुका येणार, परत पैशाची रेलचेल सुरू होणार, सगळ्या गोष्टी सुरू होणार, आम्ही धमाल करणार, मजा करणार. तुमच्या घरामध्ये येणारं पाणी, त्याच्या पाण्याची पट्टी हे राजकारणी ठरवतात. तुमच्या घरामध्ये येणारं दूध, त्या दुधाचा भाव राजकारणी ठरवतात. तुमच्याकडे घरात येणारी वीज, या विजेचा भाव राजकारणी ठरवतात. आणि ते राजकारण, त्या निवडणुका तुम्ही हसण्यावर देतो. आपण त्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहोत. आम्ही बेरोजगार आहोत, आम्ही बेरोजगार आहोत. आमच्याकडे लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत. आमच्याकडच्या महिला असुरक्षित वाटत आहेत, त्यांना असुरक्षित वाटू देत. त्यांना आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतोय, वाटू देत, करू देत आत्महत्या. आमची मनच मेली. तुम्ही जर जिवंत आहात असं जर समजा तुम्हाला वाटत असेल, तर आजपर्यंत जी लोक तुमच्याकडे आली, ज्यांनी मतं मागितली, त्यांना सगळ्यांना तुम्ही नाकारलं पाहिजेत. ते समोर ज्या वेळेला येतील तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की मागच्या वेळेला तो आला होता त्यावेळेला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, काय झालं त्याचं. आता मी जिकडे माझं हेलिकॉप्टर थांबलं तिकडनं मी इथपर्यंत आलो, काय रस्ता आहे हा? बाजूला खडी टाकली आहे. असा रस्ता जगात बनत नाही हो. पण याचं कारण एवढंच आहे, कारण आम्हाला काही वाटत नाही त्या खड्ड्यातनं जाताना. आम्ही
म्हणजे त्याला काय म्हणू आपण, त्याला आम्हाला सवयच लागली त्या गोष्टींची. मग आता काय करायचं? तुम्ही जाता का पाजायला आता परत त्याला 20 तारखेला? मी आपल्याला सर्वांना एकच गोष्ट सांगायला आलोय. 2014 साली भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं, म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा आपल्यासमोर सादर केला. महाराष्ट्रातले जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरची सगळ्यांवरची उत्तरं शोधली. उद्या हे राज्य माझ्या हातात देऊन बघा. बाकीच्यांना दिलंच नाही ती वर्ष, मग आता पुढची काही वर्ष त्यांना आराम करू देत. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला खराच विकास जर हवा असेल, ज्याला विकासाचा दृष्टिकोन आहे, मी जग बघितलेला माणूस आहे, जगामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि विकास कसा होतो हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये अशक्य गोष्ट कुठचीच नाही. हे तुम्ही रस्ते बोलताय ना, आता इथे मी नाशिकमध्ये रस्ते बांधून दाखवले, अजूनपर्यंत खड्डे नाहीत त्याच्यावरती. किती साल झालं विचार करा, किती वर्ष झाली विचार करा. खड्ड्याशिवायचे रस्ते बांधता येतात, कंत्राटदार ते बांधू शकतात, पण कंत्राटदाराकडनं टक्के घ्यायचे बंद झाले ना तर तो कंत्राटदार नीट रस्ते बांधेल. ज्या वेळेला ही कंत्राट आम्ही नाशिकमध्ये ज्यावेळेला दिली त्यावेळेला त्या कंत्राटदारानं बोलवलं होतं. मी म्हटलं मला खड्डे नसलेले रस्ते पाहिजे, देणार? ते बोलले देणार. म्हटलं नक्की देणार, शब्द देतोयस? तो बोला नक्की देतो, मी शब्द देतो तुम्हाला. म्हटलं बांधल्यानंतर जर त्याच्यामध्ये खड्डा दिसला मला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. पण तुम्ही जाऊन बघा आज नाशिकमध्ये खड्डे विरहित तुम्हाला रस्ते कशाला म्हणतात ते तुम्हाला नाशिकमध्ये कळेल. सगळ्या गोष्टी शक्य आहे हो, फक्त तुमची इच्छा पाहिजे. माझी इच्छा आहे या महाराष्ट्राला चांगलं भवितव्य किंवा भविष्य आहे ते उज्ज्वल करण्यासाठी, म्हणून मी माझं सतत डोकं चालू असतं. मला स्वप्न सतत तीच पडतात आणि मी खोटं नाही सांगत. मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाहीये. मला जे जगात पाहतो मी ते माझ्या महाराष्ट्रात का नाही येऊ शकत? माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांमध्ये आणि तरुणींमध्ये काय कमतरता आहे? काहीच नाही आहे. राज्यकर्त्यांच्या आणि राजकारण्यांच्या मेंदूत कमतरता आहे. म्हणून जाता आता मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन की 20 तारीख जवळ आलेली आहे. सारखी संधी मिळत नसते बाबांनो. मी माझ्या भाषणामध्ये सांगतो सतत, ह्या निवडणुका म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खानचे पिक्चर नाही आहेत जे शुक्रवारी पडले आणि त्यांनी दुसरा पिक्चर सोमवारी सुरू केला. इथे तुमच्या आयुष्यातली आणि आमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष जात आहेत. 5-5 वर्ष. आणि जर ही वाया घालवायची नसतील तर 20 तारखेला इतरांना मतदान करून ते मत देखील वाया घालू नका. आज आमचे इथे उमेदवार राजेंद्र नजरधने आणि अश्विन जयस्वाल कुठे आहेत? हां, आज हे दोघे जण इथे आपल्यासमोर उभे आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक माझे उमेदवार अनेक ठिकाणी उभे आहेत. सर्वच ठिकाणी मला जाणं शक्य नाही आहे, परंतु माझी महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या आपल्या निशाणीवरती बटण दाबून आपण माझ्या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी विजयी करावं अशी मी आपल्याकडे एक